दरवर्षीप्रमाणे यावर्षी आज 14 सप्टेंबर राजभाषा हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. याचेच औचित्य साधून आपल्या ग्रंथालयात असलेल्या निवडक हिंदी ग्रंथातून वाचक प्रिय असलेले जे पुस्तकं आहेत, अशा 50 पुस्तकाचं वाचकांसाठी प्रदर्शन ठेवण्यात आले होते. यामध्ये जवळपास 50 ते 60 वाचकांनी आता त्याचा फायदा घेतला आणि ते हाताळले, पुस्तकं बघितले. साहेब, एकूण विद्यार्थी संख्या किती आहे आपल्या वाचनालयाची? वाचनालयाची म्हणजे कोणत्या प्रकारची? आपल्या वाचनालयातर्फे सर्वप्रथम परीक्षक करणाऱ्याची संख्या, विद्यार्थी संख्या किती आहे? पेपर वाचक जे दैनिक वाचक आहेत त्यांची एकूण संख्या किती आहे? आपल्या वाचनालयातर्फे म्हणजे मोफत अभ्यासिका चालवली जाते गेल्या 8-10 वर्षापासून. त्या अभ्यासिकेसाठी जवळपास 75 एक नोंदणीकृत परिशिष्ट विद्यार्थी आहेत, ज्यांना आपण आयडेंटिटी कार्ड दिले आहे. आणि या व्यतिरिक्त आपले जे दैनंदिन पेपर वाचक आहे ते 30 ते 40 असे वाचक रेग्युलर येतात पेपर वाचण्यासाठी. आणि विशेष म्हणजे 2023 मध्ये शिक्षण संचालक यांचं एक उपक्रम त्यांनी राबविले होते की ग्रंथालय शाळेच्या दारी या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक ग्रंथालयाने आपल्या जवळ असलेल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना, त्या बाल विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होईल या उद्देशाने त्यांना मोफत सभासद देऊन वाचनात येण्यासाठी आकर्षित करण्यासाठी त्यांनी 2023 मध्ये उपक्रम राबविला होता. ते सतत 30 ते वर्षापासून ते उपक्रम सुरू आहे. यामध्ये जवळपास 90 विद्यार्थी, जे श्री गणपतराव मोरे विद्यालयाचे 90 विद्यार्थी मोफत सभासद म्हणून देण्यात आले. त्यातील बरेचसे विद्यार्थी त्याचा पुरेपूर फायदा घेतात आणि त्यांना नक्कीच याचा फायदा होताना दिसत आहे. महापुरुषांच्या खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तुम्ही जयंत्या साजऱ्या करता, त्यावेळेस देखील पुस्तकांचे प्रदर्शन करत राहता, त्यावेळेस नेमका विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कसा असतो? विशेष म्हणजे कसे सर, सोशल मीडियाचा आता या पिरियडमध्ये वाचनालयाकडे वाचक वर्ग हा फार दुरावा चालला असल्याने आपण आपल्यातर्फे विविध उपक्रम राबवून किंवा असा एखाद्या महापुरुषांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रदर्शन भरून समजा याचं समजा प्रदर्शन डिस्प्ले केल्यासारखं किंवा जवळपास सर्वांना माहिती व्हावं की आपल्या शहरामध्ये वाचनालय आहे आणि इथं कार्यक्रम साजरे होतात. त्यानिमित्त तसं आपला वाचक वर्ग फार मोठा आहे. आपल्या देवगिरीचे समजा किंवा आपले अभ्यासिकेचे विद्यार्थी किंवा मोफत शाळेचे विद्यार्थी हे प्रत्येक मार्गाने प्रत्येक म्हणजे विद्यार्थ्यांना जवळ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कादंबऱ्यांचा साठा आपल्यापाशी किती प्रमाणात आहे? किती कादंबऱ्या वगैरे काय असं आकडा? सर जवळपास 30,000च्या वर पुस्तक आहेत. याच्यामध्ये जास्त प्रमाणात कादंबरी आहे, विनोद आहे, कथा संग्रह आहे, थोर पुरुषांचे आत्मचरित्र आहे, सामाजिक राजकीय कायदा, प्रत्येक विषयावर जवळपास पुस्तक आपल्याकडे एक महत्वाचं ग्रंथसंग्रह आहे आपल्याकडे. आणि विशेष म्हणजे आपल्या ग्रंथालयात म्हणजे जे व्यवस्थापन आहे यासाठी दरवर्षी MGM कॉलेजचे जे विद्यार्थी बेली करतात ग्रंथालय माहिती शास्त्र, तर दरवर्षी ते इथं विशेष करून भेट देण्यासाठी येतात. म्हणजे ग्रंथालय नेमकं कसं राहावं, त्याचं व्यवस्थापन कसं राहावं हा आपल्या वाचनालयामध्ये तसं आपले आमचे माजी ग्रंथपाल बनसोड सर यांनी एकदम त्याचे व्यवस्थापन केलेले आहे. आणि अगदी त्यासाठी दरवर्षी विद्यार्थी येतात. आणि विशेष म्हणजे एखाद्या समजा PhD साठी एखादा प्रकल्प करायचा असेल, असं किती माझ्या हातात 3-4 जण PhD साठी प्रकल्प केले. त्याच्यामध्ये आपले दुत्मन सरांचे मिसेस आणि भोकरचे शिक्षिका होते कांबळे मॅडम, असे किती जण म्हणजे प्रत्येक याच्यातून समजा इथं आपले एक आकर्षण बिंदू असं म्हणायला काय हरकत वाचनालयामध्ये प्रत्येक वाचक वर्गासाठी. शेवटचा प्रश्न, आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी काय सांगणार जे की APSC UPSC ची तयारी करायची आणि त्यांना तुम्ही इकडे तुमच्याकडे कसं वळवणार? आता सर सगळ्यात पहिले आपल्याकडे जे अभ्यासक वर्ग आहे, जे स्टडी करतात अभ्यासिकेत, ते क्लास 3 आणि क्लास 4 साठी म्हणजे पोलीस भरती, तलाठी या साठी तयारी करतात. त्यात आपल्याकडे UPSC चे विद्यार्थी नाहीत, MPSC चे पण फार कमी प्रमाणात आहे. आणि हे जे विद्यार्थी आहे पोलीस भरती आणि तलाठी जे काही समजा वर्ग 3 साठी तयारी करतात, नक्कीच याचा फायदा होताना दिसत आहे. आणि दरवर्षी विद्यार्थी लागतच असतात आणि ते पण नाव काढतात त्या वाचण्यासाठी. आणि आपल्या नगरपालिकेच्या तर्फे हे अभ्यासिकेच्या विद्यार्थ्यांसाठी फार मोठी एक हे समजा जागा आहे त्यांना. म्हणजे यासाठी आता जे कंपार्टमेंट झालेले आहे, आदरणीय श्री गोरे साहेब तहसीलदार तथा प्रशासक मुख्याधिकारी त्यांनी जे
विद्यार्थ्यांसाठी मी कंपार्टमेंटसाठी मागणी केली आणि त्यांनी तंतोतंत मागणी पूर्ण करून एकदम चांगल्या दर्जाचे कंपार्टमेंट त्यांनी 60 कंपार्टमेंट वरील विद्यार्थ्यांसाठी बसवून दिले. त्याचा पुरेपूर विद्यार्थ्यांना फायदा होत आहे. नक्कीच या अधिकारी लोकांचा आम्हाला वेळोवेळी फायदा भेटत आहे. यामुळे आम्हाला बी काम करण्यासाठी म्हणजे एकदम चांगलं वातावरण आहे. या अगोदर मी सुद्धा मागे मी नगरदर्शक असो, नगरदर्शक मुख्याधिकारी किंवा सन्मानित सदस्य आता पण प्रत्येक वेळी आम्हाला सहकार्य केलेले आहेत. आमच्या कोणत्याही गोष्टीमध्ये समजा कुठेही कमी पडलेले नाहीत आणि ते आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात, सहकार्य करत असल्यामुळे आपले हे वातावरण समजा एक वैभव बनलेलं आहे.